अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट हे एकदा जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेले होते। त्यावेळेला त्यांना त्या ठिकाणी एक अस्वल दिसलं। आता त्या अस्वलाची ते शिकार करणार इतक्यात त्यांचं लक्ष त्या अस्वलाच्या चेहऱ्याकडे गेलं। त्या अस्वलाच्या चेहऱ्यावरचा निष्पापपणाचा भाव पाहून रूझवेल्ट यांना त्या अस्वलावरती बंदूक चालवण्याची काही इच्छाच होईना। स्वाभाविकच त्या अस्वलाची शिकार न करता ते त्या जंगलामधून बाहेर पडले। इतकंच नव्हे तर या गोष्टीचा त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी शिकार न करण्याचा, कुठल्याही प्राण्याला न मारण्याचा निर्णय घेतला। बघता बघता ही गोष्ट संपूर्ण अमेरिकेत पसरली। त्यांच्या या गोष्टीचं सर्वत्र कौतुक झालं। पुढे प्रसिद्ध कार्टुनिस्ट बेरीमन त्यांनी या गोष्टीचं रेखाटन करणारं एक कार्टून काढलं। हे कार्टून अस्वल लोकांना खूप आवडलं। पुढे याच कार्टूनवरून न्यूयॉर्कमधील टॉय मेकर कॅन्डी स्टोअर्सचे मालक मॉरिस मिचटॉम यांनी खेळणं म्हणून एक कापडी अस्वल बनवलं। रूझवेल्ट यांचं टोपण नाव टेडी होतं, म्हणून त्यांनी या खेळण्याला टेडी बेअर असं नाव दिलं। अशा रीतीने 1903 साली जगामधला पहिला टेडी बेअर हा विक्रीसाठी बाजारात आला आणि अल्पावधीतच खूप लोकप्रिय ठरला। आज खरं तर 100हूनही जास्त वर्ष उलटून गेली, पण आपल्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणून टेडी देण्याची क्रेज आजही टिकून आहे। टेडीच्या जन्माची रंजक कथा सांगणारी ही रविवारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद, प्रेरक आणि रंजक गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।